नमस्कार. मी सुधीर कुलकर्णी. आपण पाहताय कवडसा. मित्रहो, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अंमली पदार्थचा जो धंदा चालू आहे त्याचं कंबरडच मोडायचा निर्णय घेतलेला आहे आणि पुढच्या अनेक वर्षामध्ये हा व्यवसाय उभाच राहणार नाही अशा पद्धतीच्या कारवाया करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्यासाठी काही उद्दिष्टही त्यांनी ठरवून टाकलेली आहेत. याच दरम्यान महाराष्ट्र विधानसभेतही व्यसनाधीनतेवर मोठी चर्चा झाली. त्यात अंमली पदार्थाच्या विळख्यावरचा जो प्रश्न आहे तो आमदार जयंत पाटील यांनी मांडला आणि त्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. त्यामुळं आता या विषयाला चालना मिळेल अशी आपण आशा करायला हरकत नाही. मुळात आपली आजची जी सामाजिक परिस्थिती आहे तीच अशी आहे की निर्व्यसनी राहणं हे एक आव्हान निर्माण झालेलं आहे. म्हणजे घरी आईवडीलच जर दारू पित असतील तर मुलांच्याकडनं काय अपेक्षा करणार? ती काहीतरी त्याच्या पुढचं काहीतरी करायला जातात. आणि त्यामुळे आज जर आपण बाहेरचं चित्र पाहिलं तर सगळे बार, सगळे धाबे तुम्हाला तरुणाईने भरलेले दिसतात. अगदी खेड्यामध्ये गेला तरी सकाळी 7 वाजल्यापासून काही 15, 16, 17, 18 वर्षाची तरुण मंडळी व्यसनाधीन झालेली असतात आणि दारू पिऊन ती अगदी झिंगत फोडणं आपल्याला येतात. तर ही पिढी सांभाळणं हे जसं सरकारचं काम आहे तसंच कुटुंब व्यवस्थेचंही काम आहे. घरच्यांनाही माहीत पाहिजे की आपली मुलं आता काय करतात. पण त्यासाठी त्यांनी काही बंधनं स्वतःवरती घालून घेतली पाहिजेत. इतकी तरुणाईला ह्या व्यसनाधीनतेमध्ये गुरफटण्यामध्ये राजकारणांचाही वाटा थोडा बहुत आहे. कारण गेल्या 25-30 वर्षामध्ये अगदी ग्रामपंचायतीपासून ते खासदारकीपर्यंत ज्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये राजकारण्यांनी तरुणाईचा वापर केलेला आहे. म्हणजे प्रत्येक मतदारसंघात 2-3 स्पर्धक जे असतात ते तुल्यबळ असतात. त्यामुळे ही मंडळी सगळी तरुणाईचा एकत्र करून आपल्याबरोबर घेत असतात आणि त्यांची 15-3 आठवडे, महिना, 1.5 महिन्यापर्यंत अगदी सगळी सोय करत असतात. म्हणजे जेवायला त्यांची धाब्यावर सोय असते, कुणाला प्यायचं असेल तर पिण्याची व्यवस्था असते, कुणाला गुटखा, तंबाखू, मावा पाहिजे असेल तर तो तिथं दिला जातो. काय त्या तरुणाला हवं असेल ते द्यायचं. फक्त त्यानं 15-3 आठवडे जय म्हणत बसायचं. जे उमेदवार आहेत, ज्यांचं आपण खातोय, ज्यांच्यामुळं आपण चैनी करतोय, त्यांचं जय जयकार करायचा, एवढाच त्याचा हा उद्देश असतो. आणि ही जी तरुणाई आहे ती अशा पद्धतीनं व्यसनात गुरफटलेली असते आणि 15-3 आठवडे ही अशा पद्धतीनं जर तुम्ही एखादं व्यसन करू लागला, कोण गुटखा खात असेल, कोण मावा खात असेल, कोण दारू पित असेल तर त्याची सवय लागते. आणि निवडणुकीचा प्रचार संपला की ह्या तरुणाईला कोण विचारत नाही. राजकर्ते आपले आपापल्या मतदारसंघात निवडणुकीकडे लक्ष देऊन असतात आणि तरुणाई मात्र आपापल्या घरी जाते आणि ही जी त्यांना सवय लागलेली असते त्याचं रूपांतर पुन्हा व्यसनात होत असतं. आणि ही जी व्यसन आहे ते पुन्हा मग पदरच्या पैशाने त्यांना करावं लागतं. पुढे या सवयीचा ह्या व्यसनाचा अतिरेक होतो आणि मग ते आणखीन नशा चढेल, आणखीन धुंदी चढेल असे उपाय शोधायच्या मागं लागतात. त्यामुळं गांजा, चरस, अफू, कोकेन, वेगवेगळ्या मादक पदार्थ असलेल्या गोळ्या, काही इंजेक्शन, काही पावडरी, अशा पद्धतीच्या व्यसनामध्ये ती तरुणी मागं लागते आणि अधिकाधिक नशा कशी होईल, अधिक नशा कशापासून होईल याचा शोध घेत ते त्याच्या आहारी जात असतात. मग
इतकं जर अशा पद्धतीचे जर हे पदार्थ घेतले, यात बरीचशी रासायनिक प्रक्रिया करून पदार्थ तयार केलेले असतात हे, आणि त्यामुळं त्या तरुणाला सुस्ती येते, एक प्रकारची नशा येते, धुंदी येते, आणि त्याचा परिणाम हा त्याच्या मज्जासंस्थेपर्यंत जातो आणि तो पुन्हा मृत्यूच्या सापळ्याकडेच आपली वाटचाल करत असतो. आता गृहमंत्र्यांनी उपाय सुचवलेले आहेत. त्यांनी कंबर कसलेली आहे की आता हे आपण मोडून काढायचं आहे सगळं. पण माझ्या मते या उपायाला फार उशीर झालेला आहे. कारण तरुणाई आता इतक्या मोठ्या प्रमाणात अडकलेली आहे यामध्ये की पूर्वी शहरापुरतं जे हा व्यवसाय होता तो आता ग्रामीण भागापर्यंत पोचलेला आहे. गावागावात तुम्हाला जे इंजेक्शन मिळतात ती मागवली जातात ऑनलाईन आणि ती तरुणाईंना दिलेली जातात. त्यांची एक साखळी तयार झालेली आहे आणि त्यातून ती एकमेकाला ही इंजेक्शन्स पुरवणं हा आता तो मोठा व्यवसाय झालेला आहे आणि तरुणाई त्याच्या आहारी गेलेली आहे. त्यामुळं आता आपण उपाय करतोय म्हणजे तसं म्हटलं तर बैल गेला आणि झोपा केला अशीच परिस्थिती आहे. अगदी आभाळ फाटलेलं आहे अशी परिस्थिती आहे. त्यामुळं तुम्ही ठिगळ कुठं लावणार, कारण इतका तळापर्यंत हा धंदा पोचलेला आहे. हे अंमली पदार्थ सगळे अगदी तळागाळापर्यंत पोचलेले आहेत आणि तरुणाई त्याच्या आहारी गेलेली आहे. तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्या विरोधात काही मोहीम घेत असेल तर त्यांनी त्यात यशस्वी व्हावं, त्याचा पाठलाग करावा आणि ही जी अंमली पदार्थाचा हा जो व्यवसाय आहे, हा जो धंदा आहे, तो पूर्ण मोडून काढला पाहिजे. तरच तरुणाईला या भविष्य आहे. यासाठी या दोन्ही सरकारना आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद. मित्रहो, माझा हा व्हिडिओ आणि हा विषय आपल्याला जर आवडला असेल तर लाईक करा, सर्व मित्रपरिवाराला पाठवा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.